संस्थेचं संकुल साहेब आज यशाच्या टोकावरती निश्चितपणानं पोहोचलेलं आहे। ज्या वेळेस आपण यशाचा शिखराचा आस्वाद घेतो त्यावेळेस मातीमध्ये गाडलेली ही दगड पायाची खरी भक्कम दगड आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाही। आज आपण या ठिकाणी नॅक प्लस प्लसची 3.71 CGPAची नॅकची मानांकन मिळवलं, परंतु या माग या सर्व जुन्या लोकांचा त्याग आहे। म्हणून मला साहेब आपलं डोरलेवाडीचं भाषण आठवतं। एका व्यक्तीने 11 लाख रुपये तिथं देणगी दिली, पण साहेब आपण भाषणामध्ये म्हणला की 50 रुपये देणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये 50 लाख रुपये देणाऱ्या व्यक्ती इतकं महत्व आहे। ज्वारी गोळा करून, बाजरी गोळा करून, एक एक रुपया गोळा करून हे संकुल या ठिकाणी उभा केलंय। साहेब चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 64 साली या एका सहीमुळं आज हे महाविद्यालय या स्तरापर्यंत गेलेलं आहे। ज्या वेळेस आपण या वर्तमान काळाचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, त्यावेळेस भूतकाळ विसरून चालत नाही, याची सुद्धा जाणीव नवीन पिढीला असली पाहिजे। साहेब इथं प्राचार्य झाले, पहिले प्राचार्य स्वामी सर होते, दुसरे प्राचार्य खोत सर होते, तिसरे प्राचार्य सूर्यवंशी सर होते, चौथे प्राचार्य इथं बसले शिवाजीराव भोर साहेब होते। शेटे साहेब आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत, त्यांनी या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केलं। दळवी साहेबांनी केलं, सांगळे साहेबांनी केलं, नानासाहेब गायकवाडांनी केलं, या ठिकाणी बाळ कांबळेंनी सुद्धा काम केलं। आज संजय नगरकर काम करतायत। इथली परंपराची उत्कृष्ट काम करण्याची शिस्त ही पहिल्यापासूनची दादा पाटलांनी लावलेली, आज तागायत सुद्धा इथं आलेला रयतेचा कोणताही सेवक हा प्रामाणिकपणे काम करतो, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि म्हणून साहेब आज आपण आलात, आपल्या अनेक उपस्थितीमध्ये या संकुलाच्या अनेक इमारतीमध्ये भर पडलेली आहे, पण आज ज्या वास्तूचं आपण उद्घाटन केलंय, ज्या मुलींना आमच्या 300च्या पुढं वसतिगृहाच्या जागा मिळालेल्या आहेत, त्या वसतिगृहासाठी UGCनं 1 कोटी रुपये दिले होते। आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि या संस्थेचे थोर देणगीदार माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी 50 लाख रुपये दिले होते, आणि कॉलेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 1.5 कोटी रुपये खर्च करून जवळजवळ 3 कोटी रुपयाची इमारत आज या ठिकाणी तिचं उद्घाटन करतोय। साहेब हे उद्घाटन करत असताना आपण मागच्या वर्षी ज्या ऑडिटोरियमचं उद्घाटन केलेलं आहे, आम्ही अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयाला दळवी साहेब दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई सभागृहासारखं सभागृह नाही, हे छाती ठोकपणे आम्ही या ठिकाणी सांगतो। याचा आम्हाला अभिमान आहे। या ऑडिटोरियमचा वापर आमचे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना विकास करण्यासाठी वापरतात। साहेब एक गोष्ट प्राचार्यांच्या बोलण्यातून राहून गेली, म्हणून मी त्याचा उल्लेख करतो। या महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने नॅशनलला 2 गोल्ड मेडल मिळवलेत, आणि 3ऱ्या गोल्ड मेडलच्या रांगेमध्ये ते मिळाल्यानंतर तिला डेप्युटी एसपीची DYSPची पोस्ट ऑटोमॅटिक मिळते। 3 गोल्ड मेडल नॅशनल मिळाल्यानंतर ती क्लास 1 अधिकारी होणार आहे। या महाविद्यालयाचा तो अभिमान आहे, या संकुलाचा तो अभिमान आहे। आणि म्हणून अशा एका चांगल्या संकुलामध्ये साहेब आपण आलात, बाकीच्या सर्वच क्षेत्रामध्ये आपला आधार आणि आपला आशीर्वाद आम्हाला सदैव असतो, परंतु खास करून
रयत शिक्षण संस्थेवरती आपलं असणारं प्रेम, विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कलागुणांवरती असलेलं प्रेम हे वारंवार जाणवतं. आणि म्हणून या संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या या परिसरामध्ये आपलं स्वागत करताना, आपल्याला आढावा देताना, अहवाल देताना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने अभिमान वाटतो. आणि म्हणून पुन्हा एकदा या प्रास्ताविकामध्ये आपलं स्वागत करून या महाविद्यालयाचा, या संकुलाचा जो आढावा या ठिकाणी सादर केला आहे तो आपल्यासमोर आहे. पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद तात्या, कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर केल्याबद्दल. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, आपणास विनंती आहे कृपया आपण आपल्या शुभ हस्ते माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांनी या सत्काराला आपल्याला दाद द्यायची आहे. स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी गौरव केला जात आहे. पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन आदरणीय साहेबांचा सत्कार केला जात आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतोय, ज्यामध्ये आदरणीय रोहितदादा पवार, आदरणीय राजेंद्र तात्या फाळके, आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, खासदार निलेशजी लंके साहेब, त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होईल. आदरणीय रोहितदादा पवार यांना विनंती आहे कृपया आपण डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर खासदार निलेशजी लंके साहेब यांचा हस्ते डॉक्टर अनिल पाटील साहेब, संघटक रयत शिक्षण संस्था यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेला प्रशासकीय दिशा देणारे कर्तव्यदक्ष रिटायर्ड IAS ऑफिसर, संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान. जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय राजेंद्र तात्या फाळके, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय पैलवान बाप्पाजी धांडे, बाप्पा पिसाळ, राजेंद्र तात्या फाळके, त्यानंतर मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे, व्हाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा यांचा या ठिकाणी राजेंद्र तात्या फाळके यांनी सन्मान करावा. तात्यांना विनंती आहे कृपया आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे, व्हाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा यांचा आपण सन्मान करावा. त्यानंतर सन्माननीय मीनाताई जगजने मॅडम यांचाही सन्मान आदरणीय राजेंद्र तात्या फाळके यांनी करावा, आपणास विनंती आहे. त्यानंतर आदरणीय लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. माननीय अंबादासजी पिसाळ साहेब, सदस्य महाविद्यालय विकास समिती, यांना विनंती आहे आपण पुढील सत्कार करावेत. तसेच माननीय बाप्पासाहेबजी धांडे यांना विनंती आहे आपण पुढील सत्कार मान्यवरांचे करायचे आहेत. सन्मान होतोय निलेशजी लंके साहेब, माननीय खासदार, तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य पैलवान बाप्पाजी धांडे, त्याचबरोबर अंबादासजी पिसाळ, त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव भोर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर विकासजी देशमुख साहेब यांचाही सन्मान या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. दादा पाटील महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सन्मान करतायत.
वरील इतर सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दादा पाटील महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की मंचावरील इतर सर्व मान्यवरांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा, ज्यामध्ये सन्माननीय बाळासाहेब दादा साळुंखे, नामदेव देवा राऊत, प्रथम नगराध्यक्ष नगर पंचायत कर्जत, त्याचबरोबर नगराध्यक्षा उषाताई राऊत, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांचे महाविद्यालयांचे माजी प्राचार्य, त्याचबरोबर इतर सर्व पदाधिकारी, आजी माजी सेवक, लाईफ मेंबर्स, लाईफ वर्कर्स, त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, त्याचबरोबर नितीन भाऊ धांडे, ऋषिकेश धांडे, त्याचबरोबर भास्कर भैलोमे व सर्वच पदाधिकारी ज्यांचा नामोल्लेख करायचा राहून गेलेला असेल नजर चुकीने, अशा सर्वांचं या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच इतर सर्व मान्यवर सन्मान करत आहेत. धन्यवाद. यानंतर सन्मान सोहळा संपन्न होत आहे. दादा पाटील महाविद्यालयाला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या नेतृत्वाखाली निधी संकलन मोहीम राबवली गेली होती. 2 दिवसांच्या वेतनाबरोबरच हिरक महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या हिरकणी स्मरणिकेच्या जाहिरात निधी संकलन मोहिमेत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल शाखेमधील गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर रयत सेवकांचा सन्मान आदरणीय पवार साहेब तसेच इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. सर्वात प्रथम दादा पाटील महाविद्यालयाच्या अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विभागाचे पूर्णवेळ शिक्षक ज्यांनी शिस्तप्रिय व कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत असे माजी विद्यार्थी संघटनेचे खजिनदार प्राध्यापक प्रकाश धांडे यांनी तब्बल 1,65,000 रुपयांची जाहिरात निधी संकलन मोहीम या ठिकाणी राबवली आहे. तसेच त्यांच्या मातोश्री कैलासवासी चलाकाबाई पांडुरंग धांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादा पाटील महाविद्यालयाच्या इयत्ता 12वी वाणिज्य वर्गामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास 51,000 रुपयांच्या ठेव रकमेवरील व्याजाची रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येत आहे. तो धनादेश ते संस्थेकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे ते धनादेश या ठिकाणी सुपूर्द करत आहेत. यानंतर NCC कमांडिंग ऑफिसर मेजर डॉक्टर संजय चौधरी सर यांनी जाहिरात संकलन मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन 1,46,000 रुपयांचा जाहिरात निधी संकलित केल्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच तो निधी त्या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयाकडे सुपूर्द केलेला आहे मेजर डॉक्टर संजय चौधरी सर. तदनंतर शिक्षकेतर सेवकांमध्ये महाविद्यालयाचे हेड क्लार्क श्री विलास मोढळे सर यांनी जाहिरात संकलन मोहिमेमध्ये तब्बल 1,71,500 रुपयांचा निधी संकलित केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. यानंतर श्री शिवाजी बोळगे यांनी 1,30,000 रुपयांचा जाहिरात निधी संकलित केल्याबद्दल त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर श्री नंदकुमार पवार यांनी 1,19,000 रुपयांचा जाहिरात निधी संकलित केल्याबद्दल त्यांचाही सन्मान होतोय. कोणत्याही शाखेला प्रगतीकडे घेऊन जाण्याची महत्त्वाची भूमिका त्या शाखा प्रमुखाची असते. दादा पाटील महाविद्यालयाला 3.5 वर्षात चेहरा मोहरा बदलून टाकत खऱ्या अर्थानं न्याक क्रमवारीत तब्बल देशामध्ये 6व्या क्रमांकावरती पोहोचवणारे दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सुद्धा सर्वाधिक 3,11,500 रुपयांचा निधी संकलित करून दिलेला आहे. त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. तसेच कर्मवीरांच्या संस्थेत प्रत्येकाच्या कार्याचा सन्मान होतो. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाबरोबरच महाविद्यालयाच्या रचनात्मक भौतिक विकासात योगदान देणाऱ्या सर्व कुशल कामगारांचा सन्मान व्हावा अशी इच्छा माननीय प्राचार्य साहेबांची होती आणि त्यानुसार सर्वात प्रथम श्री विलास जाधव ज्यांनी सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी भूमिका बजावलेली आहे. श्री विलास जाधव, यानंतर राजू जाधव बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, श्री सागर मांडके पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, श्री रामदास खराडे इलेक्ट्रिकल बाजू ज्यांनी सांभाळलेली आहे, आदित्य पांडुळे प्लंबिंग विभाग, महेश काळंगे फॅब्रिकेशन्स आणि राजू सुतारकाम अशा सर्व या ठिकाणी कुशल कामगारांचा तसेच कॉन्ट्रॅक्टर यांचा एकत्रित सन्मान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. यानंतर कर्जतच्या रयत संकुलांची शैक्षणिक प्रगती होत असतानाच
या रयत संकुलांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक देणगीही प्राप्त होत आहे। दादा पाटील महाविद्यालयातील गरीब होतकरू एकल विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आर्थिक हातभार लागावा यासाठी रयतचे हितचिंतक, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याकडून दादा पाटील महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी फंडासाठी निधी दिला जातो। महाविद्यालयाच्या हेत्र दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री भाऊसाहेब हे खऱ्या अर्थानं प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी दादा पाटील महाविद्यालयाला तब्बल 2 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी गरीब विद्यार्थी फंडासाठी देव केलेला आहे। त्यांचा धनादेश ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था आणि इतर मान्यवरांकडे सुपूर्त करत आहेत। तब्बल 2 लाख रुपयांचा निधी गरीब विद्यार्थी फंडासाठी दिलेला आहे। जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊयात। यानंतर पुढील देणगी माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, माजी विद्यार्थी उद्योजक श्री दीपक शेठ शिंदे यांनी गरीब विद्यार्थी फंडाला तब्बल 1 लाख रुपयांची देणगी व 5 विद्यार्थिनी त्यांनी दत्तक या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यांचाही या ठिकाणी सन्मान सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। श्री दीपक शेठ शिंदे माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी 1 लाख रुपयांचा धनादेश ते संस्थेकडे, महाविद्यालयाकडे, पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करत आहेत। यानंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक श्री संतोष सुदाम निंबाळकर यांनी सुद्धा महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी फंडासाठी 51,000 रुपयांची देणगी दिलेली आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान आणि त्याचबरोबर ती देणगी संस्थेकडे ते सुपूर्त करत आहेत। तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या सर्व सेवानिवृत्त रयत सेवकांनी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी विद्यालयास तब्बल 1,11,111 रुपयांचा या ठिकाणी देणगी दिलेले। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त रयत सेवक महात्मा गांधी विद्यालय यांनी तब्बल 1,11,111 रुपयांचा धनादेश महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त। आणि त्यानंतर सौ सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिराचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुरेश भोयटे सर यांनी सोनमाळी कन्या विद्या मंदिराला तब्बल 1 लाख रुपयांची देणगी ते या ठिकाणी देत आहे। तो धनादेश मान्यवरांकडे सुपूर्त केला जात आहे। सोनमाळी कन्या विद्या मंदिराचे श्री सुरेश भोयटे सर 1 लाख रुपयांची देणगी ते महाविद्यालयाकडे सुपूर्त करत आहेत। हॅलो, त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जल्लोष कला युवक महोत्सवात दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील कलाकारांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे आणि विविध पदकांची कमाई करून दाखवली। अशा सर्व विद्यार्थ्यांचा फोटोरूपी, आशीर्वादरूपी फोटो या ठिकाणी घेतला जातोय। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपल्या महाविद्यालयाचे गुणी कलाकार विद्यार्थी यांचा या ठिकाणी एकत्रित फोटो सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीमध्ये घेतला जातोय। धन्यवाद। यानंतर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 गोल्ड मेडल, 4 सिल्वर मेडल, 2 ब्रॉन्झ मेडल मिळवत दादा पाटील महाविद्यालयाच्या संघाने देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे। संस्थेचे लाईफ मेंबर व शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर संतोष भुजबळ सरांनी या संघाला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याबद्दल या सर्व खेळाडूंना तसेच या संघाचे मार्गदर्शक डॉक्टर संतोष भुजबळ साहेब यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे। त्यांचा एकत्रित फोटो आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्याबरोबर आणि इतर मान्यवरांसमवेत त्यांचा फोटो या ठिकाणी घेतला जातोय। धन्यवाद। यानंतर काही मान्यवरांची मनोगते संपन्न होतील। सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे
तसेच दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय आमदार रोहित दादा पवार यांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाचं मनोगत व्यक्त करावं. माननीय आमदार रोहित दादा पवार. आज आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा संस्थेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे नेते आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर पुढे बरेच कार्यक्रम आहेत, त्यामुळे इथं मी 2 मिनिटच बोलू इच्छितो आणि अनेक मान्यवर इथं आले आहेत. माफ करा, सगळ्यांचंच नाव मला इथं घेता येणार नाही, कारण ही एक रयत संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जितके इथं बसलेले मान्यवर महत्त्वाचे आहेत, तसेच पुढे बसणारे सर्व प्रत्येक व्यक्ती आणि मान्यवर हे महत्त्वाचे आहेत. हाच खऱ्या अर्थाने विचार हा कर्मवीर भाऊराव अण्णांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. ही संस्था अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 60 वर्षांपूर्वी स्थापन झाली आणि त्याच्यासाठी कर्मवीर भाऊराव अण्णांनी तर पुढाकार घेतलाच, पण स्वर्गवासी दादा पाटील असतील, स्वर्गवासी आबासाहेबजी निंबाळकर असतील, स्वर्गवासी बापूसाहेबजी देशमुख, स्वर्गवासी गुलाब नबी सय्यद, स्वर्गवासी रामभाऊजी दांडे, स्वर्गवासी विष्णू अण्णा काळदते, स्वर्गवासी BR जी पाटील, सोनाबाईजी सोनमाळी, स्वर्गवासी आनंदरावजी फाळके, अशा मोठ्या मोठ्या मान्यवरांनी फक्त पैशाने मोठे नाही पण मनाने मोठे असणारे या सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला. या तालुक्यामध्ये राहणारे सामान्य लोक, कुणी 10 रुपये, कुणी 2 रुपये, कुणी 5 रुपये, कुणी 1000 रुपये, कुणी लाखभर रुपये, अशा पद्धतीने वर्गणी एकत्रित केली आणि ही संस्था इथं उभी राहिली. आणि पलीकडे असणारी महात्मा गांधी जी संस्था आहे, या दोन्ही संस्था आपल्या या तालुक्यामध्ये उभ्या राहिल्यात. या संस्थेतून आत्तापर्यंत 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकून मोठे झालेले, स्वतःच्या पायावर उभे आहेत. कुणी कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये काम करतं, कुणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करतं, स्वतःचा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे. ही संस्था जर इथं नसती, याच्यातले अनेक लोक हे आयुष्यामध्ये कदाचित त्या लेवलला जाऊ शकले नसते. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या संस्थेसाठी त्याग दिला, सहकार्य केलं, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मला असं वाटतं टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. या संस्थेच्या माध्यमातून काय काय केलं गेलं याच्यावर मी जास्त बोलणार नाही. मगाशी नगरकर सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, पण इथं असणारा प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि याच्या आधी असणारे सर्व शिक्षक, प्राचार्य, या सर्व लोकांनी खूप मनापासून या संस्थेला काहीतरी चांगली उंची यावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. आदरणीय पवार साहेब असतील, तसंच दळवी साहेब असतील, अनिलरावजी पाटील साहेब असतील, सर्व जे आपल्या रयत संस्थेवर असणारे प्रमुख मान्यवर आहेत, त्याच्या आधी असणारे सर्व मान्यवर आणि सदस्य असतील, त्यांनी सुद्धा ही संस्था आणि अशा अनेक संस्थेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं, ताकद दिली, म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला मिळतात. त्यामुळे सर्व सदस्यांसाठी मला असं वाटतं टाळ्या वाजून त्यांचा सुद्धा सत्कार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. या संस्थेमध्ये बऱ्याच काही नवीन गोष्टी आपल्या सर्वांना बघायला मिळतात. 950 कॅपॅसिटी असणारं AC सभागृह हे आदरणीय पवार साहेबांमुळेच आपल्या सर्वांना आज बघायला मिळते. आणि असं सभागृह या जिल्ह्यामध्ये नाही तर या भागामध्ये कुठल्याही दुसऱ्या संस्थेमध्ये नाही. फक्त कुठं आहे तर आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये आहे. त्याच्यामागे पवार साहेबांचा हेतू होता, कला क्षेत्रामध्ये वाव देण्यासाठी जे सर्व मुलं मुली इथं आहेत त्यांना तिथं संधी मिळावी, काही शिक्षणाचे कार्यक्रम तिथं व्हावेत, काही वक्ते तिथं बोलवावेत, या हेतूतून आणि इथं असणाऱ्या तुम्हा सर्वांच्या भविष्यासाठी कुठेतरी हातभार लावा का, यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेऊन तिथं ती संस्था, ती जे वास्तू आहे ही आपल्या सर्वांना तिथं दिली.
तसंच माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांनी 50 लाख रुपये आपल्या हॉस्टेलसाठी दिले, याच्या पुढेही ते नक्कीच तिथं देतील. अशा अनेक लोकांनी मदत केली आणि आजसुद्धा काही दानशूर व्यक्तींचा सत्कार इथं झाला. या सगळ्यांनी मदत केली म्हणून आजचे दिवस हे आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे. पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. मी तुमच्या सर्वांच्या वतीने साहेबांना विनंती करतो की मुलींसाठी वसतिगृह हे चांगल्या पद्धतीचं इथं झालं आहे, पण तसंच मुलांसाठी सुद्धा एक चांगलं वसतिगृह आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये व्हावं, MGमध्ये व्हावं अशी विनंती इथं मी करतो. MCS आणि MCA हे 2 विभाग आम्हाला इथं सुरू करायचे आहेत. त्यासाठी सुद्धा आपलं पाठबळ आमच्याबरोबर असावं. रिसर्च सेंटर असे 2 तिथं सुरू करायचे आहेत. त्याच्याचबरोबर अनेक काही म्हणजे ज्याच्या लॅब असतील अशा विविध गोष्टी आम्हाला सुरू करायच्या आहेत. त्यामुळे साहेब आपण आम्हाला यासाठी पाठबळ द्यावं. आपण नक्की नेहमी पाठबळ जसं देत आला आहात असंच पाठबळ यंदासुद्धा तुम्ही इथं द्याल असा विश्वास या सर्व आमच्या या भागाचं भवितव्य म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाल बंधू आणि भगिनींच्या वतीने मी आपल्या साहेब तुम्हाला इथं करतो. त्याच्याचबरोबर साहेब राशीन महाविद्यालयामध्ये आपण तिथं जी 23 एकर जमीन आहे तिथं तुमच्या परवानगीने आणि बोर्डच्या परवानगीने एका सेवाभावी संस्थेला आपण विनंती केली आणि या भागातलं आणि या जिल्ह्यातलं सर्वात चांगलं असं क्रिकेटचं स्टेडियम हे राशीनमध्ये आपण तिथं राशीनच्या विद्यालयाच्या इथं बांधणार आहोत. त्याच्याचबरोबर मिरजगावला ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषदची शाळा बांधली अशाच एका दानशूर व्यक्तीच्या मदतीने आणि तुम्ही सांगितल्यामुळे तिथं एक सुंदर अशी राशीनला आपण शाळा आणि कॉलेज तिथं बांधत आहोत. आणि ते जे स्टेडियम आहे आणि फक्त क्रिकेटचं स्टेडियम आहे असं समजू नका. इथं आता कबड्डीचे खेळाडू आले, कुस्तीचे खेळाडू आले, उत्कृष्ट असं इंडोर स्टेडियमसुद्धा तिथं आपण राशीनला बांधणार आहोत. त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांना नक्कीच होईल. 3 तारखेला म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला आई जगदंबाचं दर्शन घेऊन तिथं आपण त्याचं भूमिपूजन तिथं करणार आहोत. आणि त्या भूमिपूजनाला कोण येणार असेल तर या देशाचं क्रिकेटचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा तिथं 3 तारखेला येणार आहेत. खरं तर राशीनला जसं स्टेडियम बांधतो तसं कर्जत शहरामध्ये सुद्धा आपल्याला स्टेडियम बांधायचं होतं. इथले नगरसेवक पाठपुरावा करत होते, त्यासाठी सुद्धा निधी आपण उभा केलेला आहे. पण प्रॉब्लेम एवढाच झाला की सरकार आपल्या विचाराचं नसल्यामुळे एक परवानगी लागते. शासनाची जमीन आहे, त्याला अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही. पण मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो, आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो का पुढच्या 2 महिन्यामध्ये जे या राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन घडून आणणारा एक व्यक्ती आपल्यापाशी आहे मध्ये आदरणीय पवार साहेब. आणि 2-3 महिने झाल्यानंतर आपण या शहरामध्ये सुद्धा एक सुंदर असं स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथं बांधणार आहोत. तसंच जामखेडमध्ये असणारे नागेश महाविद्यालय ते जमीन कमी असल्यामुळे थोडंसं बाहेरच्या बाजूला आपण तिथं एक छोटंसं स्टेडियम आणि चांगलं तिथं स्विमिंग पूल आणि अशा गोष्टी असणारं एक इंडोर स्टेडियमसुद्धा तिथं बांधणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी कर्जत आणि जामखेडमध्ये असणारे आमची भावी पिढी म्हणजे तुम्ही म्हणजे लहान आमचे बंधू आणि भगिनींनो तुमच्या सर्वांसाठी हे आपण गोष्टी इथं करत आहोत. काही आपले इथले कुस्ती पैलवान आहेत, पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं जे खुराक असेल नाहीतर त्यांना लागणारी मदत असेल हे त्यांनी तिथं त्यांना दत्तक घेतलं आहेच. आणि आम्ही सुद्धा तिथं जिथं कुठं पाहिजे तिथं पाठबळ आणि ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. पवारसाहेब इथं जिथं आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी नॅशनल लेवलचं युनिव्हर्सिटीची स्पर्धा मुलींची कुस्तीची झाली होती. महाराष्ट्रातून मुलं मुली इथं आलेच, पण उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली त्या भागातल्या विद्यार्थ्यांचं आणि तिथं असणाऱ्या शिक्षकांचं आणि त्यांचं कोचचं म्हणणं होतं की अजिबात नाही, महाराष्ट्राला ती स्पर्धा द्यायची नाही. आणि जर महाराष्ट्राला तुम्ही ती युनिव्हर्सिटी नॅशनल लेवलच्या युनिव्हर्सिटीची स्पर्धा द्यायची असेल एखाद्या मोठ्या शहरामध्ये ती तुम्ही द्या. कर्जत हे नाव आम्ही कधीच ऐकलं नाही असे उत्तर प्रदेशचे तिथं मोठे मोठे जे सर्व नेते आहेत असं ते तिथं बोलत होते. पण आपलं सरकार तिथं होतं. युनिव्हर्सिटीली पुणे युनिव्हर्सिटीला आपल्याला पाठिंबा दिला, पाठबळ दिला. भुजबळ सर इथं आहेत, नगरकर इथं आहेत. तर ह्या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आपल्या कर्जत तालुक्याला नॅशनल लेवलची स्पर्धा घेण्याची परवानगी मिळाली. आणि उत्तर प्रदेशचे जे कोच जे आपल्या महाराष्ट्राला कुठंतरी एक वेगळ्या लेवलला बघत होते आणि आपल्या कर्जतला आम्ही ओळखतच नाही
असं त्यांनी दिलेलं वक्तव्य जेव्हा इथं आले, इथं आलेलं नियोजन त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं आजपर्यंत युनिव्हर्सिटीच्या ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्यात चांगली स्पर्धा जर कुठं झाली असेल तर ती आपल्या कर्जत भूमीमध्ये झाली. ही कर्जत जामखेडची ताकद आहे आणि या ताकदीला पाठबळ देण्यासाठी मी असेल आणि इथं अनेक दानशूर लोक आहेत, सदस्य आहेत, ते पाठबळ देत असतात. शिक्षक पाठपुरावा करत असतात, पाठबळ देत असतात. त्यामुळे अशा अनेक स्पर्धा आम्ही इथं येत्या काळामध्ये तिथं घेणार आहोत आणि त्यासाठी आपलंसुद्धा पाठिंबा आणि मदत तिथं लागेल. जाता जाता साहेब, तुम्ही लहानपणीपासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी शिकवण दिली आहे की काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे, तसंच कर्मवीर अण्णा असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, संतांचा विचार असेल, यांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं आहे की समाजासाठी काम करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा केला गेला नाही पाहिजे. त्या अनुषंगानेच कर्जत आणि जामखेडमध्ये जे विद्यार्थी 3 किलोमीटरपेक्षा लांबून जे येतात आणि 3 किलोमीटर एका बाजूली चालत येत होते आणि ये जा करण्यामध्ये त्यांचा जो वेळ तिथं जात होता, त्याच्यामध्ये ताकद जी जात होते, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष तिथं लागत नव्हतं. म्हणून आपण आत्तापर्यंत अशा मुलामुलींना 15,000 सायकली तिथं दिलेल्या आहेत. त्याचा फायदा नक्कीच इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि या व्यासपीठावरनं मी एक घोषणा अशी करत आहे की आता 3 किलोमीटरची अट जी आपण घातली होती ती आता 2 किलोमीटरमध्ये आपण आणत आहोत. आणि 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटरमध्ये जी मुलं आणि मुली त्या सायकलपासून वंचित राहिलेल्या आहेत त्या सर्व मुलामुलींना पुढच्या काही महिन्यांमध्ये सायकल ही देण्याची जबाबदारी मी घेत आहे. एवढंच या ठिकाणी आपल्यास घोषित करतो. तसंच कर्जत आणि जामखेडमध्ये जे 14 महाविद्यालय आहेत तिथं टॉयलेटची परिस्थिती फार खराब होती. शिक्षकांसाठी सुद्धा टॉयलेट नव्हते. आणि मग एका सेवाभावी संस्थेला विनंती केल्यानंतर कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये असणाऱ्या 14 महाविद्यालयामध्ये रयतच्या 3.5 कोटी रुपये खर्च करून एक चांगलं असं टॉयलेट तिथं आपण बांधलेलं आहे, स्वच्छतागृह बांधलेलं आहे, ज्याचा फायदा हा मुलामुलींना होतो. कारण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की चांगले टॉयलेट नसतील तर मुलं मुली टॉयलेटला शाळेमध्ये असताना जात नाही, त्यामुळे किडनीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. लहान वयामध्ये जर त्यांच्या किडनीवर परिणाम झाला तर उद्या जाऊन मोठं झाल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे विकार किडनीचे होऊ शकतात. आणि ती गोष्ट मनामध्ये ठेवून मोठ्या प्रमाणात निधी हा कर्जत जामखेडमध्ये स्वच्छतागृहासाठी दिलेला आहे. आणि उद्या जाऊन प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला चांगलं सभागृह तिथं बांधायचं आहे, तिथं चांगले वर्ग हे बांधायचे आहेत. आणि त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न हे करणार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की कर्जत आणि जामखेडमध्ये जी रयतची संस्था आहे, त्याचे जे सर्व महाविद्यालय आहेत, याचा आदर हा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. कारण हे सगळे संस्था जर इथं नसत्या तर आपले पालक शिकू शकले नसते. आणि आपले पालक जर शिकले नसते तर आज आपण सुद्धा कदाचित शिकू शकलो नसतो. कारण का पुणे आणि मुंबई या भागामध्ये जात असताना तिथं सगळ्यांनाच परवडतं असं नाही. त्यामुळे ज्या मुलामुलींना परवडत नाही ते कदाचित पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकले नसते. त्यामुळे ज्यांना परवडत नसेल अशा संस्था इथं असल्यामुळे तिथं त्यांना चांगलं शिक्षण हे देता येतं आणि त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना तिथं होत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वजण ज्या लोकांनी आपल्या संस्थेला मदत केली, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं, ज्या पालकांनी कमी शिकूनसुद्धा तुम्हाला डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न मनामध्ये ठेवून आपल्या या कॉलेजमध्ये ते पाठवत आहेत, तुम्हाला जो कुठला खर्च लागेल ते प्रामाणिकपणे तिथं ते करत आहेत. शिक्षकेतर कर्मचारी असतील, दानशूर व्यक्तिमत्व असतील, या सर्वांचा आदर हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. पुढे अनेक कार्यक्रम आहेत आणि खर्डा तिथं आदरणीय पवार साहेबांचा 4:30 वाजता कार्यक्रम असल्यामुळे मला खूप काय बोलायचे, पण खूप बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. कारण आदरणीय पवार साहेबांना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायचे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात, इथं सर्व पालक आलेत, माझी सर्व विद्यार्थी इथं आलेत, त्यांचं मी मनापासून इथं संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो, लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करतो. आणि येणारं वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आणि समृद्धी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद. यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेशजी लंके साहेब. त्यानंतर
दादा थोडंसं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. खासदार निलेशजी लंके साहेब. सगळ्यांना भुका लागल्यात ना. रे सकाळीच बाहेर पडले असते पोरं. नाश्ता थोड्याच प्रमाणातले पोरं करतात. जे चांगल्या घरचे पोरंच नाश्ता करतात आणि रयतमध्ये शिकलेले पोरं सगळे बहुजन समाजातले पोरं आहे. आणि बहुजन समाजातले पोरं भुका लागल्यावर डायरेक्ट भाकरी खातात, नाश्ता थोडे करतात का रे. आणि यांच्या टाळ्या आणि यांच्या आवाजामुळं मला माझे शाळेचे दिवस आठवले. मी सुद्धा रयतचा विद्यार्थी आणि मी शाळेत असताना मी मागच्या लाईनला असायचो. पुढल्या लाईनला मला कधी बसायला संधी मिळाली नाही. पण आमच्याकडं काही वक्ते असे होते, भाषण करायला उभे राहिले का ते भाषणच संपित नसायची. मी 2-3 जणांना तयार करून ठेवायचे, उभं राहिलं नाही आता की टाळ्या वाजवायच्या. अरे एकट्याची चोरी पकडल्यावर डायरेक्ट. आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या ज्यांनी ही रयत शिक्षण संस्था उभी केली आणि अनेक बहुजन समाजातील मुलांना आधारवड म्हणून त्यांनी काम केलं अशी कर्मवीर अण्णांची जयंती. आणि त्याचबरोबरीने आज महात्मा गांधी विद्यालय अमृत महोत्सव प्रारंभ, दादा पाटील महाविद्यालय हिरक महोत्सव सांगता समारंभ आणि विद्यार्थिनी वसतिगृह विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोडासा कार्यक्रम पार पडत आहे असे आपले आमचे सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दळवी, संघटक डॉक्टर अनिलजी पाटील, या भागाचे कार्यतत्पर आमदार रोहितदादा पवार, या संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि ही संस्था खऱ्या अर्थाने नेहमी या संस्थेमध्ये लक्ष ठेवण्याचं काम केलं असे आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आदरणीय दादा, मॅनेजिंग काउन्सिल मीनाताई जगधने आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, या बाजूला काही तरुण सहकारी आणि आमचे बालगोपाळ. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही संस्था उभी करण्यामागे ज्या अनेक मान्यवरांचा हातभार लागला त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आमच्या शिक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या पद्धतीचं ज्ञानदानाचं तुम्ही काम या ठिकाणी करत आहे. म्हणजे आमचा दादा पाटील विद्यालयातला विद्यार्थी सर्व गुण संपन्न असा विद्यार्थी. आमचे विद्यार्थी दिल्ली या ठिकाणी NCCच्या RD परेडला पण जातात. आमच्या खेळात पण आमच्या कुस्तीमध्ये नॅशनल लेवलला पारितोषिक मिळणारे आमचे विद्यार्थी, शिक्षणामध्ये सुद्धा सर्वात चांगले मार्क मिळणारे विद्यार्थी पण आमच्या दादा पाटील विद्यालयामध्ये आहे. आणि मी तर बऱ्याच वेळा सांगतो, रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असतो. कारण मला एका अशा शाळेच्या कार्यक्रमात बोलवलं आणि मी उदाहरण दिलं, इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आणि मराठी मिडियमचा विद्यार्थी, आणि 2 पोरांचे जर भांडणं झाले तर मराठी मिडियमचं पोरग त्याच्या तोंडातून शब्द निघूस तर 2-4 शिव्या लगेच आसाडून मोकळं होतं. इंग्लिश मिडियमच्या पोराला कळतं नाही, ते म्हणतो व्हॉट इज दिस, त्याला कळतं नाही लवकर. म्हणजे तसा आपला रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी अष्टपैलू असतो. मी सुद्धा इथं तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा आहे, फक्त रयतचा विद्यार्थी असल्यामुळंच खासदार म्हणून उभा आहे. कारण रयतमध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम रयत शिक्षण संस्थेमध्ये केलं जातं. आणि आम्ही सगळे भाग्यवान आहेत. लोक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, पण त्या ठिकाणी तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते. पण आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय अण्णांनी जी संस्था उभी केली, त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक मुलाला शिक्षण देण्याचं काम केलं जातं. आणि रयतचा विद्यार्थी हा राज्यात नव्हे देशात वेगवेगळ्या पदावर आज आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. अण्णांनंतर खऱ्या अर्थाने
आज आपल्या सर्वसामान्य बहुजन मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं काम कोण करत असेल तर आपले आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी काळजी घेत आहे. त्यामुळे आज पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम पार पडत आहे. मी साहेबांना खऱ्या अर्थाने साहेब तुमच्यामुळं, तुमच्या नेतृत्वामुळं अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहे. तुम्हालाही धन्यवाद देतो आणि आमच्या हा अतिशय चांगला गोड असा कार्यक्रम पार पडला. आमच्या सगळ्या शिक्षक मंडळींना सर्वांना आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद निलेश लंके साहेब. त्यानंतर एक महत्त्वाची घोषणा आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या वतीने, त्यांच्या पालकांच्या वतीने आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांचे आभार मानायचे आहेत. या कारणासाठी 25 वर्षापासूनची ST डेपोची जी मागणी होती ती मागणी आदरणीय दादांनी पुढाकार घेऊन पूर्ण केली. परवाच या ST डेपोचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आणि आमच्या या ज्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची गैरसोय व्हायची, या सर्व विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात ST बसेस अवेलेबल होणार आहेत आणि त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांचे जाहीर आभार या ठिकाणी आम्ही मानतोय. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर रयत शिक्षण संस्थेचे कार्यकुशल व प्रशासनावर ज्यांची उत्तम पकड आहे असे कर्तबगार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेबांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांचा गजर. कर्जत तालुक्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या 137व्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सवाचा प्रारंभ, दादा पाटील महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी समारंभ आणि विद्यार्थिनी वसतिगृहाचा विस्तारित इमारतीचं उद्घाटनाचा समारंभ असा एक योग या ठिकाणी जुळवून आणलेला आहे. आणि यासाठी, या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, देशाचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आत्ताच ज्यांनी आपल्यासमोर अतिशय सुंदर भाषण केलं ते या विभागाचे खासदार श्री निलेश लंके साहेब, तसेच कर्जत जामखेडचे आमदार, आणखी जनरल बॉडीचे सदस्य माननीय आमदार श्री रोहित पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री भगीरथ शिंदे काका, संघटक श्री डॉक्टर अनिल पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख, या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानेश्वर म्हस्के, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. आता खालून टाळ्या वाजायच्या आत मला भाषण बंद करावं लागेल असं दिसतं एकंदरीत. त्यामुळे सर्वांचा नामोल्लेख न करता CDCचे चेअरमन दादा राजेंद्र फाळकेजी, त्याचप्रमाणे जनरल बॉडीचे सर्व सदस्य, मॅनेजिंग काउन्सिलचे उपस्थित सर्व सदस्य आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले कर्जत जामखेड तालुक्यामधील आपण सर्व रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे रयत मित्र, रयत हितचिंतक, सर्व रयत सेवक, आजी माझे रयत सेवक आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अप्रतिम अशा प्रकारचा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल राजेंद्र फाळके, रोहितदादा पवार, आणखी संजय नगरकर यांना मनापासून धन्यवाद देतो की भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. दादा पाटील शेळके महाविद्यालयाच्या नॅक ॲक्रेडिशनसाठी जेव्हा कोर टीम आली होती, त्या टीमच्या बरोबर चर्चा करण्यासाठी इथे आलो असताना हा सगळा परिसर पाहिला आणि शारदा सभागृहाला भेट देण्याची त्या दिवशी मला योग आला होता. रयत शिक्षण संस्थेमध्येच असं सभागृह नाही, अहमदनगर जिल्ह्यामध्ये उत्तर विभागामध्ये नव्हे तर अहमदनगर रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये सुद्धा अशा प्रकारचं शारदा सभागृहासारखं सभागृह नाही. असं सभागृह आपण या ठिकाणी निर्माण केलं, त्याच्याबद्दल राजेंद्र फाळके साहेब आणि आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यात महत्त्वाचा जो आजचा उपक्रम आहे की महात्मा गांधी विद्यालयाला अमृत महोत्सवाला शुभारंभ होतो आहे. स्वर्गीय दादा पाटील यांनी या विभागामध्ये ज्ञानाची गंगा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, आणखी कर्मवीर अण्णांच्या माध्यमातून इथे आणली आणि ह्या दुष्काळी भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम
हा भाग समृद्धीकडे घेऊन जाण्याचं काम या महात्मा गांधी विद्यालयानं आणि त्याच्यानंतर दादा पाटील महाविद्यालयानं सुरू केलं. आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी खूप वेळ कमी आहे, कारण कार्यक्रमाला थोडा विलंब झाला आहे आणि अजून 3 कार्यक्रम पुढे अटेंड करायचे आहेत. माननीय साहेबांचं आपल्याला भाषण या ठिकाणी ऐकायचं आहे. फक्त 2-3च गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे की रयत शिक्षण संस्था काही नवीन भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपल्या सगळ्याला कल्पना आहे की अप्रतिम अशा प्रकारचं भौतिक सुविधा, भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर या दादा पाटील शेळके महाविद्यालयामध्ये आणखी महात्मा गांधी विद्यालयामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. आता शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावायचा असेल तर आम्हाला डिजिटल एज्युकेशनमध्ये ई-लर्निंगमध्ये अशा पद्धतीनं पुढं जाण्याची गरज आहे. आदरणीय आमचे अध्यक्ष सतत बोलत आहेत की डेटा सायन्स आणखी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आम्हाला पुढं घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. 15 वर्षापूर्वीची गोष्ट होती की संगणकाच्याबद्दल कुणी विचारही करत नव्हतं. तेव्हा आदरणीय साहेबांनी आमच्या सर्व शाखामध्ये संगणकीय शिक्षण सुरू झालं पाहिजे ही भूमिका दिली आणि आज रयत शिक्षण संस्थेमधल्या 4.5 लाख विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण उपलब्ध झालेलं आहे. याच पद्धतीची पुढची भूमिका साहेबांची अशी आहे की आता ऑनलाईन एज्युकेशन, डिजिटल एज्युकेशन, बायजूसचं आपल्याला सगळं सॉफ्टवेअर माहिती आहे की कशा पद्धतीनं आता घर बसल्या विद्यार्थ्यांना शिकता येतं. तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा आता इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवून हा खडूफळा, व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड आता कालबाह्य झालेले आहेत, ते कालबाह्य व्हायला पाहिजेत आणि प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसलं पाहिजे आणि सर्व प्रकारचं ई-कंटेंट, ई-लर्निंग आमच्या विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांचं ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढेल, समज मोठ्या प्रमाणावर येईल आणि उत्तम अशा प्रकारचे शिक्षक घडतील. म्हणून इंटरॅक्टिव्ह पॅनेल सर्वत्र प्रत्येक वर्गामध्ये, म्हणजे साताऱ्यामध्ये फक्त YC सारख्या कॉलेजमध्ये आता 5च फक्त इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवलेले आलेले आहेत. परंतु आपण असा निर्णय घेतला की प्रत्येक वर्गखोलीमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल याच वर्षामध्ये बसले पाहिजेत. अशा प्रकारच्या डायरेक्शन्स माननीय शरद पवार अध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांनी दिलेले आहेत. मी दादा पाटील शेळके महाविद्यालयाला नगरकर आणखी राजेंद्र फाळकेंना सांगू इच्छित की आमच्या प्रत्येक वर्गामध्ये त्याला फार खर्च येत नाही. तुम्ही 19 कोटी रुपये इथं खर्च केल्यात इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी. आणि तर आपल्या सगळ्या म्हणजे कर्जत जामखेडमधल्या सगळ्या वर्ग खोल्यामध्ये जरी आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनेल द्यायचे असले तरी 1 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च येणार नाही. मात्र शिक्षणाचा दर्जा कुठे जाईल ही भूमिका साहेबांची आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण काम करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. नॅकमध्ये 3.71 A++ ग्रेड आपल्या महाविद्यालयानं मिळवलेली आहे. मगाशी 2च गोष्टीचा या ठिकाणी मी उल्लेख करेन. आपल्या इथली जी NCCची जी बटालियन आहे ही रयत शिक्षण संस्थेमध्ये स्थापन झालेली पहिली बटालियन आहे आणि त्याच्यानंतर मग इतर शाखामध्ये NCCच्या बटालियन सुरू झाल्या आणि आजही जेव्हा कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये असतो त्या साताऱ्यामधल्या मिरवणुकीचं नेतृत्व कर्जतमधली NCC बटालियन करत असते. हे आपल्या सगळ्यांना मी मनापासून सांगू इच्छितो. कुठल्या क्षेत्रामध्ये दादा पाटील शेळके महाविद्यालयामधून शिक्षण दिलं जात नाही. सांस्कृतिक असो, क्रीडा असो, सर्व क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान आपण या ठिकाणी देत आहात आणि ज्यांनी या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान दिलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की अशीच सर्वोत्तम सेवा आमच्या विद्यालयातून आमच्या विद्यार्थ्यांसाठी मिळो आणि सर्वोच्च गुणवत्ता वाचलेलं हे महाविद्यालय या उत्तर विभागामधलं ठरो, रयत शिक्षण संस्थेमधलं ठरो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आलेख आपल्या मनोगतातून अधोरेखित केला आहे. जिथे शिक्षणाची खरी असता तीच तुमची, आमची, कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, युवकांना ही लाजवेल अशी प्रेरणादायी ऊर्जा घेऊन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशा ठरवण्यात योगदान देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत देवी यांच्या नेतृत्वाखाली
विकासाच्या क्षेत्रामध्ये सतत काही ना काही चालू आहे. ते तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, विजय शिक्षण संस्थेचे संघटक अनिल पाटील, उपाध्यक्ष वरील शिंदे, राजेंद्र फाळके, मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मीनाता जगदने, संस्थेचे सचिव विकास देशमुख, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार नीलजी लंके, शिवाजी भोर, दादासाहेब कळमकर, नगराध्यक्षा उषाताई राऊत, अंबादास पिठार, ज्ञानदेव मस्के, अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत. हा तालुका महाराष्ट्राचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळाचं संकट आहे, पण या संकटावर मात करून कर्तृत्वान नवीन पिढी तयार करण्याचं आव्हान या तालुक्याच्या जनतेने स्वीकारलं. आणि त्यांचं भाग्य हे आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय या तालुक्याला, या गावाला लागले. दादा पाटलांच्या सरकार सरकारी त्यांना भेटला आणि हे शिक्षणाचं दालन या ठिकाणी उभं केलं. आज 60-70 वर्ष होऊन गेली. संस्थेचं हे 137 वर्ष आहे. गेल्या आठवड्यामध्ये संस्थेचे चेअरमन, संस्थेचे संघटक, संस्थेचे सचिव आणि मी स्वतः कर्मवीरांनी पहिली जी शाळा सुरू केली ते काळे नावाचं गाव कराडला, त्या ठिकाणी गेलो होतो. आणि मला आनंद झाला की गेल्या अनेक वर्षामध्ये त्या लहानशा गावातून हजारो विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. आणि तेच काम इथं होतं. कर्जतचा लौकिक आता बदलला. आता हे शैक्षणिक हब झालं, शिक्षणाचं केंद्र झालं. आणि ते शिक्षणाचं केंद्र करण्याच्यासाठी रयत शिक्षण संस्थेचं योगदान हे मोठं आहे. कर्मवीरांनी ही संस्था उभी केली, पण कर्मवीरांचं वैशिष्ट्य एक होतं की समाजाचे व्यापक हिताचा विचार करणारे लोक नेमके हुलकून काढायचे, त्यांना प्रोत्साहित करायचं आणि त्यांच्या मदतीनं हे शिक्षणाचं दालन अधिक संपन्न कसं होईल याची काळजी ते घेत असतात. आणि असंच नगर जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर दादा पाटील यांची त्यांची भेट झाली. दादा पाटील एक साधे भेट, माझी त्यांची भेट झाली अनेकदा. आमचे एक सहकारी होते, त्यांचं नाव आबासाहेब निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे ते जनरल सेक्रेटरी होते. आणि त्यांच्याबरोबर त्या संघटनेचंही काम करत होतो. आणि त्यामुळं आबासाहेब निंबाळकरांच्याकडून दादा पाटील यांच्या सहकार्याने इथं जे काही शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं त्याची माहिती आम्हाला सातत्यानं मिळत असते. आणि कधी काही आल्याच्या नंतर ते काम बघायची सुद्धा संधी ही माझ्यासारख्या जाऊन मिळाली. आज हे शैक्षणिक संकुल अतिशय देखणं संकुल झालेलं आहे. इमारती चांगल्या आहेत, सुविधा चांगल्या आहेत, पण नुसत्या इमारती चांगल्या ठेवून चालत नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, तिथं गुणवत्ता असली पाहिजे.
आत्मविश्वास असलेली मुला मुलींची पिढी ही तयार केली पाहिजे आणि याचं प्रत्येक काम आज या ठिकाणी होतं आहे. या एकंदर संस्थेच्या या शाखेचं आपण मूल्यमापन केलं तर आज कर्जतसारख्या ठिकाणी मुलं आणि मुली यांची संख्या जर बघितली कॉलेजची तर आज जवळपास 35पेक्षा जास्त मुलं मुली इथे महाविद्यालयामध्ये शिकतात. आणि गमतच हे आहे की मुलांची संख्या सिनियरला 856 आहे आणि मुलींची संख्या 1007 आहे. मुलांच्यापेक्षा अधिक मुली आज या ठिकाणी दिसतात. शेवटी या कॉलेजचा रिझल्ट कसा आहे याची आकडेवारी बघितली तर आज पुणे विद्यापीठ या पुणे विद्यापीठाचा त्या विद्यापीठाचा जो निकाल आहे तो आजचा निकाल 64% आहे आणि तुमच्या कॉलेजचा निकाल 83% आहे. कॉमर्स कॉलेजला विद्यापीठाचा निकाल 35% आहे, तुमच्या कॉलेजचा निकाल 98% आहे आणि सायन्स विभागाचा निकाल युनिव्हर्सिटीचा 75% आहे, तुमच्या कॉलेजचा निकाल 94% आहे. याचा अर्थ हा आहे की शिक्षक वर्ग अतिशय कष्ट करतो, जी काही अपेक्षा अन्नांची आहे त्याची पूर्तता करतो आणि या सगळ्याचा लाभ इथे मुलं मुली उत्तम रीतीने घेतात आणि एक उत्तम गुणी कर्तृत्वान मुली इथं बाहेर पडली असं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. हे झालं शिक्षण असेल. व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर इतरही क्षेत्र असतात. खेळाचं क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल, संस्कृतीचं क्षेत्र असेल, साहित्याचं क्षेत्र असेल आणि मला आनंद आहे याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये इथली मुलं मुली आपलं कर्तृत्व या ठिकाणी दाखवत आहेत आणि त्यामुळं आज हे शैक्षणिक हब महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या काही गोष्टीची कमतरता आहे ती कमतरता भागवण्यासाठी संस्थेच्या वतीनं आणखीन काही जे करावं लागेल त्याही कामाच्या